सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्याबरोबरच राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीही 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांनी दिली. यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य अजित कुमार संघवे, कोषाध्यक्ष राहुल कराडे, महेश सुरवसे, अनिल कळसकर, सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते. समन्वय समिती महाराष्ट्र यांच्यातर्फे 7 वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. 15 महिन्यात चर्चेसाठी वेळ दिला नाही. विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. प्रलंबित मागण्या निकाली न काढल्याने शिक्षकेतर कर्मचारी वर्गात असंतोष वाढला आहे. त्यामुळे नाईलाजाने बेमुदत संप करावा लागत आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील युनिट प्रमुखांनी आपले निवेदन संबंधित प्राचार्यांना द्यावे, असे आवाहन कॉलेज कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून